राहुरी तालुक्यातील तमनराखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे। या घटनेमुळे तमनराखाडा परिसरात खळबळ उडाली आहे। फिर्यादी अरुण साहेबराव भिसे वय वर्ष 34 राहणार तमनराखाडा भिसे वस्ती यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार घरमालक अरुण भिसे यांचे सोने येथे जय मल्हार कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे। ते दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपले सोने येथील दुकान बंद करून तमनराखाडा येथील घरी येत असताना दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली आणि त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई आणि पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामधील कानातील कर्णफुले, मणिमंगळसूत्र आणि मण्यांची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावात बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सुमारे 7 वाजता ते त्यांच्या पत्नी आणि आई यांनी घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेल्या। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15 परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे आणि साहित्याची उचकापाचक झालेली निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिलं असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडल्याचं आढळलं। त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली असता त्यामधील रोख 1,60,000 रुपये आणि 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी 7 ते रात्री 10:15 अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(4) व 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ आणि श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अंकुश दवणेसह सचिन सोळसे, राहुरी।